नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण MST CET 2025चा 19 एप्रिलचा शिफ्ट फर्स्टचा पेपर बघणार आहोत, केमिस्ट्रीचा. क्वेश्चन नंबर 1, आयडेंटिफाय अ साईड चेन आर ग्रुप प्रेझेंट इन सेरीन अँड अमायनो ॲसिड. म्हणजे सेरीन या अमायनो ॲसिडमध्ये जी साईड चेंज आहे की याच्यामध्ये आर ग्रुप म्हणजे अल्किल ग्रुप आहे तो ओळखायचा आहे. पहिला आपण सेरीनचा फॉर्म्युला बघूया. हा आहे सेरीनचा फॉर्म्युला. मग अमायनो ॲसिडमध्ये कोणते ग्रुप असतील? NH2 आणि COOH. मग मध्ये साईड चेंज कोणती दिलेली आहे? तर OHCH2. मग सेरीन या अमायनो ॲसिडमध्ये साईड चेंज कोणती आलेली आहे की ज्याच्यामध्ये अल्किल ग्रुप आहे? तर OHCH2. आणि म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे DOHCH2. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज द नंबर ऑफ मोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल रिक्वायर फॉर कंप्लीट हायड्रोलिसिस ऑफ N मोल ऑफ ट्रायग्लायसराईड. म्हणजे ट्रायग्लायसराईडच्या N मोलचं कंप्लीट हायड्रोलिसिस करण्यासाठी वॉटर मॉलिक्यूलचे किती मोल हवे आहेत? पहिलं ट्रायग्लायसराईड काय आहे? तर हा आहे ट्रायग्लायसराईड. ट्रायग्लायसराईडचं हायड्रोलिसिस केलं आपण वॉटर मॉलिक्यूलच्या सहाय्याने तर काय काय मिळतं? तर ग्लिसरॉल आणि फ्री फॅटी ॲसिड. मग एका ट्रायग्लायसाईड मॉलिक्यूलचं जर आपल्याला हायड्रोलिसिस करण्यासाठी 3 पाण्याचे म्हणजे वॉटर मॉलिक्यूल लागतात, तर N ट्रायग्लायसाईडचं हायड्रोलिसिस करण्यासाठी वॉटर मॉलिक्यूल किती लागतील? तर 3N लागतील. मग उत्तर किती येईल? तर 3N. मग आन्सर आलेला आहे B, 3N. पुन्हा बघा, ट्रायग्लायसाईडच्या N मॉलिक्यूलचं कंप्लीट हायड्रोलिसिस करण्यासाठी वॉटर मॉलिक्यूल किती हवेत? तर 3N. क्वेश्चन नंबर 3, व्हिच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज मॅक्सिमम कोव्हॅलंट कॅरेक्टर. म्हणजे या दिलेल्या 4 ऑप्शनपैकी कोणत्या कंपाऊंडमध्ये मॅक्सिमम कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे? मग फजान्स रूल काय सांगतो? तर ज्याच्यामध्ये कॅटायनची साईज कमी आहे आणि ॲनायनची साईज जास्त आहे त्या कंपाऊंडचं कॅरेक्टर कोव्हॅलंट जास्त असणार आहे. मग या 4 ऑप्शनमध्ये कॅटायन कोण आहेत? तर Li आणि सोडियम. मग Li आणि सोडियम या कॅटायनमध्ये स्मॉलर साईज कोणाची आहे? तर Liची. आणि ॲनायन कोण आहे? क्लोरीन आणि आयोडीन. मग क्लोरीन आणि आयोडीन या 2 ॲनायनमध्ये मोठी साईज कोणाची आहे? तर आयोडीनची. मग छोटी कॅटायनची साईज Liची आणि मोठी ॲनायनची साईज आयोडीनची. म्हणून आन्सर आहे LII, ऑप्शन बी. पुन्हा आपण नीट बघूया. अकॉर्डिंग टू फजान्स रूल काय दिलं आहे? तर कोव्हॅलंट नेचर इज ग्रेटर फॉर स्मॉल कॅटायन अँड लार्ज ॲनायन. Li प्लस इज स्मॉलेस्ट कॅटायन आणि I मायनस इज लार्जेस्ट ॲनायन अँड देअरफॉर LII हॅज हायेस्ट कोव्हॅलंट कॅरेक्टर. आणि आन्सर आहे B, LII. क्वेश्चन नंबर 4, कॅल्क्युलेट द पर्सेंटेज डिसोसिएशन of 0.02 molar solution if its freezing point depression is 0.046 Kelvin. आणि दिलेलं आहे KF फॉर वॉटर इज इक्वल टू 1.86 केल्विन kg/मोल आणि N ची किंमत 2 दिलेली आहे. बघा, डेल्टा TFचा फॉर्म्युला आहे डेल्टा TF इज इक्वल टू I इंटू KF इंटू मोलॅलिटी M. And degree of dissociation alpha is equal to I minus 1 upon N minus 1. जर N ची किंमत 1 असेल तर I इज इक्वल टू 1 प्लस अल्फा. मग ही किंमत डेल्टा TF इज इक्वल टू I इंटू KF इंटू M याच्यामध्ये भरली असता काय येतं? तर डेल्टा TF इज इक्वल टू 1 प्लस अल्फा इंटू KF इंटू M. मग डेल्टा TF किती आहे? 0.046 इज इक्वल टू 1 प्लस अल्फा इंटू KFची किंमत किती आहे? 1.86 अँड मोलॅलिटी M किती आहे? तर 0.02. आणि हे सॉल्व केल्यावर अल्फा किती येतं आहे? तर 0.236. पर्सेंटेज डिग्री ऑफ डिसोसिएशन किती येईल? अल्फा इंटू 100
that is equal to 0.236 into 100 is equal to 23.6%. मग आपलं उत्तर आलेलं आहे बी 23.6%. क्वेश्चन नंबर 5. फॉर द रिॲक्शन NO2 plus CO it gives NO plus CO2. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO दिलेला आहे y मोल पर dm³ पर सेकंड. फाइंड द रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ CO. मग CO कोण आहे तर रिॲक्टंट आणि NO कोण आहे प्रोडक्ट. दोघांचे स्टायचोमेट्रिक कोएफिशियंट सेम आहेत आणि म्हणून दोघांचा रेट सेम असणार आहे. मग NOचा रेट जर y असेल तर COचा रेटसुद्धा y असणार आहे आणि म्हणून आन्सर आलेला आहे ए y मोल पर dm³. हा पाठ आपण पुन्हा बघूया. रिॲक्शन दिलेली आहे NO2 प्लस CO गिव्ज NO प्लस CO2. मग रिॲक्टंट कोण आहेत NO2 आणि CO ते कन्झ्युम होतात म्हणून रेट मायनसमध्ये असेल आणि NO आणि CO2 पॉझिटिव्हमध्ये कारण ते तयार होतात आणि म्हणून CO2चा डिसअपिअरन्स होण्याचा रेट हा NOच्या फॉर्म होण्याच्या रेट इतकाच असतो आणि म्हणून उत्तर आलेलं आहे y मोल पर dm³ पर सेकंड. नंबर 6. आयडेंटिफाय द कंपाऊंड फॉर्म बाय ॲक्शन ऑफ क्रोमिल क्लोराइड ऑन टोल्यून इन द प्रेझेन्स ऑफ CH2 अँड हायड्रोलाइज फर्दर. पहिलं टोल्यून का आहे तर बेन्झिन रिंगवर CH3 ग्रुप. क्रोमिल क्लोराइड का आहे CrO2Cl2. मग जेव्हा क्रोमिल क्लोराइड ऑन रिॲक्शन विथ टोल्यून इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड अँड हायड्रोलिसिस इट गिव्स बेन्झाल्डिहाइड. या रिॲक्शनला म्हणतो आपण एटार्ड रिॲक्शन. बा टोल्यून का आहे तर बेन्झिन रिंगवर CH3 ग्रुप. क्रोमिल क्लोराइड का आहे CrO2Cl2. कोणाबरोबर रिॲक्शन केलेली आहे CH2 आणि H3O+. तर आपल्याला काय मिळतो बेन्झाल्डिहाइड म्हणजे बेन्झिन रिंगवर CHO ग्रुप. या रिॲक्शनला म्हणतो आपण एटार्ड रिॲक्शन. उत्तर आलेलं आहे सी बेन्झाल्डिहाइड. क्वेश्चन नंबर 7. विच फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड हॅज लोएस्ट pKb व्हॅल्यू. मग या 4 ऑप्शनपैकी कोणत्या कंपाऊंडची pKb व्हॅल्यू लहान आहे. आता ॲलिफॅटिक अमाइन ॲरोमॅटिक अमाइनपेक्षा आणि अमोनियापेक्षा स्ट्रॉंग बेस असतात. मग ॲलिफॅटिक अमाइन कोणते दिलेले आहेत ए आणि बी पर्याय हे ॲलिफॅटिक अमाइन आहेत. सी अमोनिया आहे आणि डी बेन्झिनामाइन म्हणजे ॲरोमॅटिक अमाइन आहेत. म्हणजे ए आणि बी पर्याय हे स्ट्रॉंग अमाइन आहेत आणि त्याच्यामध्ये ए जो पर्याय आहे एन इथिल इथॅनामाइन हा सेकंडरी अमाइन आहे आणि बी पर्याय दिलेला आहे प्रोपॅन 2 अमाइन हा प्रायमरी अमाइन आहे आणि सेकंडरी अमाइन हा प्रायमरी अमाइनपेक्षा जास्त स्ट्रॉंग बेस आहे. म्हणजे एन इथिल इथॅनामाइन ही स्ट्रॉंगेस्ट बेस आणि म्हणून त्याची pKb व्हॅल्यू ही कमी असते. मग आपला आन्सर आलेला आहे ए एन इथिल इथॅनामाइन हा स्ट्रॉंगेस्ट बेस आहे आणि म्हणून याची pKb व्हॅल्यू कमी आहे. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट इज द मोलर मास ऑफ कंपाऊंड रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता कंपाऊंड दिलेला आहे. मग हा कंपाऊंड कोणता आहे तर CH3 CH2 OH. C2 आहेत H6 आहे O1 आहे मग फॉर्म्युला आहे C2H6O. मग कार्बनचं मोलर मास 12 मग 12 × 2 प्लस हायड्रोजनचं मोलर मास 1 मग 1 × 6 प्लस ऑक्सिजनचा मोलर मास 16 म्हणजे 16 × 1. मग आन्सर येईल 24 प्लस 6 प्लस 16 म्हणजे 46 आणि म्हणून आन्सर आलेला आहे बी 46 ग्रॅम पर मोल. फॉर द सेल रिॲक्शन Zn प्लस 2Ag प्लस इट गिव्स Zn2 प्लस 2Ag. सेल पोटेन्शियल इज लेस दॅन E0 सेल बाय 0.0592 व्होल्ट ॲट 298 केल्विन व्हेन. रिॲक्शन दिलेली आहे Zn प्लस 2Ag प्लस इट गिव्स Zn2 प्लस 2Ag. ई सेल का आहे E0 सेल मायनस 0.0592. हा झाला इक्वेशन नंबर 1 आणि नर्स इक्वेशनप्रमाणे ई सेलची किंमत आहे E0 सेल मायनस 0.0592 अपॉन एन लॉ कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2 प्लस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस स्क्वेअर. आणि ही दोन्ही इक्वेशन बॅलन्स करायची आहे आणि बॅलन्स केल्यानंतर आपलं उत्तर येतं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2 प्लस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर.
आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2 प्लस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस स्क्वेअर इज इक्वल टू 1/0.1 स्क्वेअर. मग Zn2 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मोलर आणि Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 मोलर. मग आपला आन्सर आलेला आहे ए. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2 प्लस इज 1 मोलर आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इज 0.1 मोलर. क्वेश्चन नंबर 10. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल हॅव्हिंग ॲटॉमिक रेडियस 141.4 pm फॉर्मिंग FCC युनिट सेल. काय विचारलेलं आहे? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे ए क्यूब. मग पहिला ए हवा. मग FCCसाठी एचा फॉर्म्युला काय आहे? मग फेक सेंटर क्यूबसाठी म्हणजे FCCसाठी ए इज इक्वल टू 2√2r. पण आरची किंमत दिलेली आहे 141.4 पिकोमीटर म्हणजे 141.4 इंटू 10⁻10 सेंटीमीटर. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे ए क्यूब. मग ए क्यूब इज इक्वल टू 4 इंटू 10⁻8 ब्रॅकेट क्यूब. मग याचा आन्सर आलेला आहे 64 इंटू 10⁻24 म्हणजे 6.4 इंटू 10⁻23 सेंटीमीटर क्यूब. मग आपला आन्सर आलेला आहे सी 6.4 इंटू 10⁻23 सेंटीमीटर क्यूब. इथे आपला पॉईंट संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा येणार आहोत. आपण इथे थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन.